छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी नौदलाने सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो उभारला होता। तो 26 ऑगस्ट रोजी कोसळलेला होता आणि हा पुतळा कोसळताना या ठिकाणी मच्छीमारांनी प्रत्यक्षदर्शी पाहिला होता। आपल्यासोबत ते मच्छीमार आहेत। तुमचं नाव काय आणि ज्या दिवशी पुतळा कोसळला त्या दिवशी किती वाजताची घटना होती? 1:18 बरोबर वारा आणि पाऊस आला, त्याच्यात पुतळा कोसळला। आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं। मी बाजारातून येत होतो, माझ्या पुढे आमचीच गाडी होती, त्याने सुद्धा बघितला तो। आणि घरी गेलो आणि मी ताबडतोब पोलीस साहेबांना फोन लावला आणि सांगितलं की असं असं पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा खाली जमिनीवर पडला म्हणून। ताबडतोब पोलीस साहेब वगैरे गाडी घेऊन आले आणि जाऊन बघितलं तर वस्तू ती खरी होती। आम्ही त्याच्यानंतर पाठोपाठ गेलो आणि बघितलं ते अस्तव्यस्त पुतळा पडून एकदम भावना सोसवत नव्हत्या एवढ्या म्हणजे जीवाला लागलं। त्यामुळे तिथे आम्ही बघितल्यानंतर अजब झालो। अजब झाल्यानंतर ताबडतोब ताडपत्रे वगैरे नेऊन आधी पुतळा आम्ही पण ढाकून घेतला पूर्ण। त्यानंतर सगळे ऑफिसर लोक वगैरे सगळे कुडाळपासून ऑफिसर आले आणि त्याच्यानंतर बाकीचं हे चालू झालं। पण तो पुतळा जो कोसळला होता तो असा कोसळला होता की वाऱ्यामुळे कोसळला म्हणण्यापेक्षा तो कुठेतरी बसवल्यापासून तो कुठेतरी थोडासा जम्बलिंग होत होता आणि ते त्याचं जे वजन होतं ते खालचं वेल्डिंग वगैरे तुटून तो पुतळा कोसळलेला आहे। तुम्ही इथले स्थानिक आहात, तुम्हाला रोज बाहेर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन व्हायचं। पुतळा कोसळल्यानंतर तुमच्या काय भावना? पुतळा कोसळला म्हणजे आम्हाला असं वाटलं की आमच्या घरातलाच एक सदस्य पडला, त्यामुळे आमच्या जीवाला खूप लागलं। कारण जे घडणार नव्हतं ते आपल्याकडे पुतळा बसवला, मोदी साहेबांनी त्याचं हे केलं, अनावरण केलं व्यवस्थित। आणि जो एवढं हे केलं की आम्हाला वाटलं नव्हतं की ते पुतळा बसवतील आणि आम्हाला एवढे हे होतील। त्याच्यामुळे पर्यटनाची व्यवस्था भरपूर वाढलेली। प्रत्येक गोष्ट म्हणजे जो गरीब होता तो कुठेतरी आपल्या पोटापाण्याची खोळगी भरत होता थोडंसं, कुठे काय ना काय काय करून। आणि त्यामुळे बरंचसं अगदी म्हणजे राजकोट याला परिवर्तन झालं, राजकोटचं परिवर्तन झालेलं, भरपूर परिवर्तन झालेलं आणि एक जगाच्या पाठीवर त्याचं नाव उमटलेलं। आम्ही एवढासा गाव मग राजकोट म्हणून, पण तिथे पुतळा बसवल्यापासून भयंकर म्हणजे एक घेण्यासारखं योग्य झालं, घेण्याजोगी। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, तो नटबोल्ट गंजल्यामुळे कोसळला असं म्हटलं जातं। इथे लोखंडाला किती काळात गंज येते किंवा कुठलं मटेरियल या खाऱ्या हवेत टिकतं? इथे कसं आहे, खारं हवा असल्यामुळे कुठचंही लोखंडी मटेरियल आहे ते जे 2 वर्षांनी बाहेर म्हणजे ह्याच्या मालवण सोडून जर बाहेर कुठे ठेवलं तर 2 वर्षाला जे टिकतं ते इथे 3 महिन्याच्या आत कोसळून पडणार। एवढी खारी हवा असल्यामुळे पटापट म्हणजे जो हे होतं त्याच्यावर मॉइश्चरचं हे होतं की लोखंड टिकूच शकत नाही इथे। त्यामुळे त्याने आधी जेवढा पुतळा महागाईचा बांधलेला ब्रांजमध्ये आणि खाली जे त्याला सपोर्ट वगैरे दिले ते लोखंडी होते, पट्ट्या वगैरे म्हणजे इलेक्ट्रिकला पोल वगैरे वापरतात ते होते आणि त्याला ते वेल्डिंग वगैरे केलेलं होतं। त्याच्यामुळे ते वेल्डिंग वगैरे ते 8 महिन्याच्या आतच ते सडून गेलं आणि त्याच्यामुळे तो पुतळा पडला। इथे एक आता नवीन वास्तू उभारणार असं म्हटलं जातंय। कोणतं तुम्ही इथले स्थानिक आहात, खाऱ्या हवेत कोणतं मटेरियल जास्त काळ टिकतं असं तुम्हाला वाटतं? टिकेल, ब्रासच टिकेल, पण त्याच्यात फाउंडेशनचं जे आहे ते व्यवस्थित म्हणजे एवढी मजबूती, कारण त्याचं वरचं वजन किती आहे आणि त्याला खाली बेस कसा केला पाहिजे हे आता तर शास्त्रज्ञांना समजणार। ते करून सर्वे करूनच ते आता बांधलं पाहिजे, नाही अशी घाई करून जर पुतळा बांधला तर परत सुद्धा तसंच होऊ शकतं। त्याच्यामुळे शासनाने त्याच्यावर जरी वेळ झाला तरी चालेल, राजकारण होऊ नये, फक्त पुतळा हा जास्तीत जास्त लवकर कसा होईल याचीच हे करावी, बाकी काय त्याच्यावर जास्त बोलण्यासारखं काही नाही आहे। सद्यस्थितीत जो पुतळा होता आणि जो कोसळला त्या पुतळ्याचं वजन साधारणतः 6000 किलो म्हणजे साधारण 6 टन वजन होतं। 6 टन वजन ते ज्या मटेरियलने उभं केलं होतं ते मटेरियल टिकू शकलं असतं का? नाही नाही, 6 टन जर पुतळ्याचं मटेरियल होतं ते खाली जे त्याचं फाउंडेशन केलेलं त्याचं मला वाटतं वजन मॅक्झिमम काहीतरी 500 किलो न होतं। मग तो 6 टनाचा तो लोड कसा घेणार तो? ते आहेत, वस्तू इथे आहे, जर आजही बघितलात तर ते पाय वगैरे तो खाली सपोर्ट दिलेले ते तुटलेले आहेत, तिथे आहेत 2 पायाला सपोर्ट दिलेला आणि बाकीचं वेल्डिंग करून त्या पट्ट्या वगैरे लावल्या। 6 टनाचं वजन करायला त्याचा खालचा मजबूत पावा पाहिजे ना, तो नाही होता। आम्ही बघितला परवा तो कोसळल्यानंतर। पुतळा कोसळल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षदर्शी तिथे जाऊन पाहणी केली। कोसळलेलं चित्र पाहिल्यानंतर छन्न-विछिन्न असं होत होतं, त्यावेळी तुम्ही कव्हरिंग केलं, तर तुम्ही तिथे काय काय मदत केली? माझ्या सगळ्या म्हणजे पुतळा पहिला बंद जसा अस्तव्यस्त पडलेला होता आणि कसं तरी वाटायला, भावना एकदम दुखावल्या गेल्या, म्हणून मी माझ्या बोटींच्या ताडपत्री काढलेल्या होत्या 40-50 हजाराच्या। त्या ताडपत्र्या पहिले आणले, SP साहेब वगैरे आले, कलेक्टर आले, सगळे आले, तहसीलदार मॅडम आले, म्हणायला लागले की कोले साहेब आले आणि म्हणायला लागले की ताबडतोब काय ते झाकण्यासाठी काहीतरी आणतं। मी पहिले माझ्या काळ्या ताडपत्र्या होत्या मोठ्या 25-20 हजाराच्या, त्या निघून गेलं। त्यानंतर साहेब म्हणायला लागले की काळं घालत नाही, कसं तरी दिसतंय, व्हाईट ताडपत्री होती, पण 50 हजाराच्या ताडपत्र्या नेऊन आधी पुतळा आणि मी ढाकून घेतला आणि हे केलं आणि सांगितलं, साहेबांना विचारलं की बरोबर झालं, हो अगदी छान केलात म्हणून। त्यामुळे नंतर मला विचारायला आलेले की
ताडपत्र्यांचे वगैरे पैसे पाहिजे, मला ताडपत्र्यांचे पैसे वगैरे काही नको आहेत. हा आमच्या घरातला सदस्य आहे, त्यामुळे आम्हाला पैसे नको. तुमचं काम झाल्यानंतर माझे ताडपत्र्या रिटर्न दिलात तरी चालतील. आता नवीन पुतळा उभारणार तर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे इथल्या हवामानाचा विचार करून? म्हणजे जे मटेरियल वापरणार त्याचं आधी महत्त्वाचं आहे. सगळ्यात म्हणजे मटेरियल जे वापरणार त्याचा आधी सर्वे करायचा, त्याचा शास्त्रज्ञ घ्यायचा, कुठचं मटेरियल इथे टिकेल ते साधारण हे करायचं आणि त्याप्रमाणे त्याने मजबूतीकरण करून त्याचा पुतळा उभारावा. निश्चित हे होते प्रत्यक्षदर्शी मच्छीमार यांचं असं म्हणणं आहे की आता येणाऱ्या काळात जो उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पुतळा उभारताना या ठिकाणच्या हवामानाचा अभ्यास केला पाहिजे, या ठिकाणच्या सर्व गोष्टी बाबींचा विचार करूनच पूर्ण सर्वेक्षण करून नवीन पुतळा उभारला गेला पाहिजे असं त्यांचं मत आहे. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.